शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजी भाषेचं बंधन शिथिल होण्याची शक्यता। 11वी आणि 12वी मध्ये इंग्रजीची सक्ती नसेल, राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातनं बाब समोर। लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांची सांगलीतल्या काँग्रेसच्या कार्यक्रमात हजेरी। विशाल पाटील यांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण। गजानन कीर्तीकरांच्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी। कीर्तीकरांवर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता। शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल। उजनी धरण क्षेत्रामध्ये बुडालेल्या 6 जणांपैकी 5 मृतदेह सापडले। एकाचा शोध अजूनही सुरू। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द। 5 जूनपर्यंत बालसुधार गृहामध्ये रवानगी। सज्ञान असल्याचा निर्णय पोलीस तपासानंतर घेणार। अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना 50,000 रुपयांचा दंड। टीकेची जोड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेरीस जाग। राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई। अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, तर नगरमध्ये दूध उत्पादनावरही परिणाम। करवीरचे काँग्रेसचे आमदार PN पाटील यांचं निधन। बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं डोक्याला दुखापत। उपचारादरम्यान वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विराट कोहलीची बंगळुरू IPL स्पर्धेतनं बाहेर। एलिमिनेटर सामन्यात राजस्थानकडनं RCB पराभूत। हेटमायर आणि परागच्या बॅटिंगमुळे राजस्थान दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दाखल। रायगडमधल्या 103 गावांना दरडीचा धोका। अति धोकादायक गावांना पावसाळ्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश, तर दरडग्रस्त गावांसाठी तातडीनं उपाययोजना राबवणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।